नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्राचा अध्याय 2, गुरुचरित्राची उत्पत्ती आणि श्रवण महात्म्य. ही कथा ऐकताना मनाला शांती आणि भक्ती दोन्ही अनुभवायला मिळेल. पूर्वी काळ असा होता की सिद्धमुनी लोकांना सांगत असत, श्रद्धेने ऐका ही कथा, गुरुचरित्रातील महिमा अपार आहे. या काळात नृसिंह सरस्वतींनी दत्तांच्या कृपेने अवतार घेतला. त्यांचे चरित्र इतके पवित्र होते की जे कोणीही हे ऐकतो त्याचे संसार बंध मोडतात. जो मनापासून या ग्रंथाचे श्रवण करतो त्याला पाप लागत नाही आणि जन्मजन्मांतरांचे दोष नष्ट होतात. गुरुचरित्र ऐकल्याने मन निर्मळ होते आणि काम क्रोध यांसारखे दोष जळून नष्ट होतात. हृदयात खरी भक्ती फुलते. जर एखादी व्यक्ती श्रद्धेने रोज गुरुचरित्र वाचतो तर त्याच्या घरात लक्ष्मी वास करते, दुःख आणि दारिद्र्य नाहीसे होतात. हे ग्रंथ स्त्री, पुरुष, बालक, वृद्ध सर्वांसाठी हितकारक आहे. संततीला सौभाग्य मिळते आणि गुरुकृपा सदैव राहते. जो नियम पाळून पारायण करतो त्याला रोग, भय नाही आणि आयुष्य सुखी होते. संकटाच्या वेळी जो दत्तांच्या चरणांचे स्मरण करतो, गुरु क्षणात त्याला उद्धार करतात आणि संसारसागर पार करतात. शुद्ध मनाने जो गुरुचरित्र वाचतो आणि गुरु आज्ञेचे पालन करतो त्याला यमभय नसते. श्रद्धेने श्रवण केल्याने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य वाढते. गुरुदत्त कृपावंत होऊन भक्ताला संसारातून मुक्त करतात. सिद्धमुनी म्हणतात की मन एकाग्र करून गुरुचरित्राचे श्रवण करा, कारण हा ग्रंथ कलियुगात मोक्ष देणारा श्रेष्ठ ग्रंथ आहे. दत्तनामाचे स्मरण केल्याने दारिद्र्य, चिंता दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. हीच गुरुकृपेची महानता आहे. मित्रांनो, श्रद्धेने हे श्रवण करा आणि गुरुकृपेचा अनुभव स्वतः जाणून घ्या. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.